अहिल्यानगरच्या श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धारावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आता कुठेतरी गावकरी जे आहे जे मंदिर जीर्णोद्धाराची मागणी करत आहेत, तर कुठेतरी शेख मोहम्मद महाराज दर्गा ट्रस्टचे जे अध्यक्ष आहे ते याला विरोध करत आहे। आणि त्या पार्श्वभूमीवरती आज संपूर्ण श्रीगोंदा शहर जे आहे ते कडकडीत बंद जे आहे ते पाळण्यात आलेलं आहे। आपण बघतो की सगळे दुकानं जे आहे ते सकाळपासूनच या ठिकाणी बंद असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं आहे। खरं तर शेख मोहम्मद महाराजांचे वंशज म्हणणारे अमीन शेख यांना मंदिर जीर्णोद्धाराचा यांनी विरोध केलेला आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता सगळे वारकरी असतील किंवा जे भाविक असतील ते एकवटलेले आहे आणि सकाळी 11 वाजता जो आहे तो मोर्चा ह्या ठिकाणी भव्य मोर्चा निघणार आहे। आणि आता प्रशासन काय मार्ग काढतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे असणार आहे। सगळेच पक्षाचे राजकीय जे पुढारी आहे ते सगळे एकत्र आलेले आहे आणि त्यांनी आता भूमिका घेतलेली आहे की जीर्णोद्धार झाला पाहिजे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा सगळा वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे। काय तुमची मागणी आहे? मंदिराचं जे आहे ते जीर्णोद्धार झाला पाहिजे, त्याला कुठेतरी विरोध जो आहे तो केला जातोय। या श्रीगोंदा शहरातलं श्री संत शेख मोहम्मद महाराज हे ग्रामदैवत आहे आणि साधारण 1700-1800 शतकापासून हे मंदिर आहे। परंतु या मंदिरामध्ये श्री संत शेख मोहम्मद महाराज हे बाबा म्हणून हे ते प्रसिद्ध आहेत। त्यांनी या शहरामध्ये आल्यानंतर तुकाराम महाराजांचा काय म्हणतो आपण तुकाराम महाराजांचा प्रचार आणि प्रसार केला। या प्रसाराला धरून त्यांनी कधीही अशी हत्या वगैरे केलेली नाही, मांसाहार खाल्लेला नाही। त्याच्यामुळे हे दोन्ही हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्य हे महाराष्ट्रभर पसरलेलं आहे। तुमची मागणी नेमकी काय आहे? काय सर बोला 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 आमची मागणी एकच आहे, या मंदिराचा उद्धार झाला पाहिजे आणि या मंदिर खूप असं प्रसिद्ध झालं पाहिजे की जेणेकरून हे शिर्डीचं देवस्थान जसं आहे तसं हे शिर्डी साईबाबाचं देवस्थान जसं आहे तसं हे देवस्थान झालं पाहिजे, याशी सर्व आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे। निश्चितच आपण बघितलं की ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे आणि विकास झाला पाहिजे अशी मागणी जी आहे ती गावकरी करत आहे। आणि एकंदरीत आता 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। आता नेमकं प्रशासन यावरती काय मार्ग काढतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कुणाल जायकर, TV9 मराठी, श्रीगोंदा, अहिल्यानगर।